ह्या पूर्ण एक्झिबिशनमध्ये ना प्रत्येकजण स्वतःचं एक कलेच्या माध्यमातून स्वतःच्या स्टाईलमधून स्वतःची एक शैली डेव्हलप केलेली आहे सगळ्यांनी आणि त्यातून ते त्यांना जे काही सांगायचं आहे ते अभिप्रेत होतच असतं. पण अशोक हिंगे ह्यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांची जे रंग आहेत किंवा त्यांची जी त्यांचा जो कॅनव्हास आहे, कॅनव्हास म्हणा किंवा एक मीडिया त्यांनी दुसरा चेंज केला आहे पेपर मीडिया, तो स्वतः एक काहीतरी सांगतो. त्यांचा बॅकग्राऊंड वेगळा आहे, कलर्स वेगळे आहेत आणि कलर्स इतके ब्राईट आहेत की कधी कधी वाटतं आपल्याला अरे हे काय चाललं आहे. पण या काय चाललं आहे मधून काहीतरी होतं आहे आणि जे काय होत आहे ना ते आपल्याला अशोक सर सांगतो. आता तुम्ही जसं म्हणालात की काय चाललंय, आता हे जे काय चाललंय हे खूप मजेशीर आहे. कारण हे जे काय चाललेलं जे आहे ना हे माझ्या रोजच्या प्रवासात किंवा माझं जे बदलापूर टू अंधेरी जे येणं जाणं आहे ते सगळं काय चालल्याच्या याच्यातच आहे. आणि मी स्वतःला पण तो नेहमी प्रश्न विचारतो की नक्की काय चाललं आहे. तर मग त्याचं जेव्हा उत्तर मी गेल्या 15 वर्षापासून शोधतो आहे, जो माझ्या रोजच्या प्रवासातलं जर तुम्ही बघितलं ना तर हे जे फॉर्म्स आहेत हे सगळे फॉर्म्स माझ्या त्या काय चालल्याच्या मधले आलेले आहेत. जसं ते ट्रॅव्हल करताना मुंबईतली जी लोकलमधली जी गर्दी आहे ती गर्दी आहे, तुम्ही जर बघू शकता इकडे ती गर्दी आहे. आणि मग ते रंग मला ज्या माझ्या पद्धतीने किंवा आजूबाजूच्या सराउंडिंगनुसार जे अभिप्रेत आहेत तशा पद्धतीचे रंग मी जसं मूड आपण म्हणूयात तर तो मूड कॅनव्हासवर रंगाच्या थ्रू आणि त्या आकारांना एक भावना त्याच्यानुसार मी पेंट करण्याचा प्रयत्न करतो. जर विचारलं तर एवढा सगळा कोलाहल जो आकारात किंवा रंगात जो आहे तर तो येलो बरोबर तो ब्लू पर्पल त्याच्याबरोबरचा किंवा बाकीचे पण कलर्स त्याच्यामधून जो ब्लू आहे ना बाकीचे जे ब्राईट्स कलर्स आहेत तो किऑस्क आहे. आणि त्या किऑस्कमध्ये जो ब्लू जो वापरला आहे ना तो मी त्या ब्लूकडून एक त्या शांतता अभिप्रेत असते मला, तर त्याच्यामुळे तशा पद्धतीचं तो त्या रंगातून तो डोका होतो तो ब्लू कलर. आणि आता तुझं मीडिया चेंज होते, पेपर मीडिया होते, त्याच्याबद्दल सांगी. त्याचं बॅकग्राऊंड आणि त्याच्यावर असलेला जो ब्राईट कलर आहे हा कॉम्बिनेशन मधून एक तिसरा रंग कधी कधी अभिप्रेत होतो, त्याच्याबद्दल सांगा. आता इकडे जर बघितलं तर हे जे आहे याचा अगोदर मी तो पिंकिश स्टोन जो आहे तर तो घेतला. त्याच्यानंतर मग ते फॉर्म क्रिएट झालेले जे नॅचरली जे होतात मी जी प्रोसेस करतो त्या प्रोसेसमधून जो फॉर्म राहतो मग त्याला मी त्या पिंकवर तो एक ब्लू देतो. तर तो ब्लू न राहता तो पिंक आणि तो ब्लू तो काइंड ऑफ थोडंसं ब्लॅकिश असं तो होतो. इथे पण तशाच पद्धतीचा आहे. तर तो कलर डायरेक्ट नसतो तर तो मिक्स करून त्याच्यामध्ये येतो. आणि इकडे मेथड तीच वापरली आहे का? मेथड याच्यामध्ये कॅनव्हास सारखीच आहे, पण हे जे आहे हे जे चित्र आहे हे प्युअर वॉटर कलर आहे, वॉटर कलरमध्ये केलेलं आहे. हा पेपर आहे ॲक्रेलिक आणि याच्यामध्ये मिक्स मीडिया आहे. बऱ्यापैकी इकडचे जे पेपर वर्क आहेत आता याच्यामध्ये जर बघितलं तर हा बेस मी ॲक्रेलिक कलरमध्ये क्रिएट करून घेतला, तयार केला आहे बेस, आणि त्याच्यावर मग ही इंकने काम केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत सगळ्या मीडियामध्ये, सगळ्या फॉर्ममध्ये, सगळ्या म्हणतो ना आपण की एलिमेंट्स जे इंक आहे, कलर आहे आणि या सगळ्यांचा जो भाव आहे तो भाव कुठेतरी कितीही केऑस असला तरी तो शांततेपर्यंत आपल्या आतपर्यंत पोचतच असतो. हे मला गर्दीत जरी असेल, गर्दीत घुसल्यानंतर पण आजूबाजूला गर्दी असते, पण मग मी ती शांतता कशी अनुभवतो की मी जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा मी माझ्यात जातो आणि मी तेव्हा एकटाच असतो, पण जेव्हा डोळे उघडतो तेव्हा पुन्हा ती गर्दी असते. तशा पद्धतीचं चित्रांमध्ये पण होतं. जे आकार आहेत आपण व्यवस्थित बघितलं तर ते समजा तो बाहेरचा भाग आहे, पण जेव्हा तो ब्लू मी म्हणतो किंवा जो आतमध्ये तुम्हाला मगाशी म्हणालो सर ते जे अपेक्षित आहे ना तर ते मी माझं आतमधलं जे बघणं आहे ना ती शांतता आहे, मग ते तशा पद्धतीचं त्याच्यावर येतं. तुझ्या पुढच्या लाईफसाठी ती जी शांतता आहे तो कितीही केऑसमध्ये असलाच, कितीही केऑसचे रंग असले किंवा ते म्हणतात ना तिथे मुवमेंट्स आहेत, जिथे केऑस आहे तिथे खूप वेगळ्या प्रकारची मुवमेंट्स असते. ती मुवमेंट्स तुमच्या पूर्ण चित्रात दिसते, पण त्या चित्रातून कुठेतरी थांबण्याचा एक शांततेचाही आविर्भाव तिकडे आलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.